हॅलो एव्हरीवन, सर्वांना नमस्कार. तर आज आहे मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणखीन एक गोष्ट मला सांगायची, ही जी साडी मी नेसली आहे ना, ही माझ्या सासूबाईंची साडी आहे. आज मग आता फटाफट रेडी होऊयात. मी मॉइश्चरायझर पण लावलेलं आहे, सनस्क्रीन पण लावलं आहे. मी फास्ट बोलते कसं, मी रोज हिंदीमध्ये ब्लॉग बनवते आणि शॉर्ट्स पण कधी व्हॉइसओव्हर केलं तर. पण आज मराठी भाषा गौरव दिन आहे, तर आजच्या दिवशी तर मी मराठीत बोलणं बनतंच. तर म्हणून मी आज मराठीमध्ये ब्लॉग बनवत आहे. तर आधी हे मी त्याला फटाफट लावून घेते. तर हे तर लावून झालं आता. त्याच्यावर मी हे लावून घेते ऑइलवर. तुम्ही म्हणताली परत मेकअप करते आज. हां, तर मेकअप करण्याचा चान्स मला मिळाला आहे, म्हणून मी आज मेकअप करणार आहे आणि मला पण छान वाटत आहे. काय आहे ना, डार्क सर्कल आहेत, थोडेसे असतात सर्वांना, तर ते मी थोडेसे हाईड करत आहे की चेहरा प्लेन व्यवस्थित दिसावा. हे बघा झालं ना, थोडे आहेत डार्क सर्कल, तर ते आपण कव्हर करून घेऊयात. तसंही मेकअप करण्यासाठी कोणत्यातरी समारंभाची किंवा कोणाच्या इन्व्हिटेशनची किंवा काहीही कार्यक्रमाची गरज असायला हवी असं नाही. मी इथं लिपस्टिक लावून घेतले डोळ्यांना. व्हाईट क्रीम कलरचा आय शॅडो जे आहे ना, ते मी लावून घेते ह्याच्यावर. म्हणजे विस्कटणार नाही, थोडं जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहील. मेकअप ब्लॉग तुम्हाला आवडत का? मला कमेंट करून नक्की सांगा. मी अशाच प्रकारचे व्हिडिओज अजून बनवू का? कारण खुश राहण्यासाठी आपल्याला कोणतेही, मला असं वाटतं की निमित्त नाही शोधायला पाहिजे. म्हणजे निमित्त नाही, निमित्त म्हणजे मोठे निमित्त, असं काही असं गरजेचं नाही की काही मोठ्या गोष्टी असतील तरच आपण खुश राहायला. बघा, गालावर लावेल मी इथे. आणि हे इथून जस्ट वर असं गालावर वरच्या दिशेने असं करते मी, जे स्मज होतं. मी जास्त नाही लावते बघा, एकदाच घेतलं मी एका बोटावर आणि तेच लावलंय. मी मराठीत जास्त व्यवस्थित बोलत आहे ना, हिंदीत मी अडकते ना बोलताना. का हिंदीत पण नीट बोलते. थोडंसं नाकावर लावते. तसा माझं नाक थोडंसं मोठं आहे, पण काही हरकत नाही. चेहऱ्याला सूट होतंय माझ्या. होतोय की नाही मला माहिती आहे, होतोय. झालंय. आयलाइनर लावून घेते. जास्त जेवण पण बनवायचं आहे, पोटाचा पण विचार करावा लागणार आहे. कसं ना, लग्नाआधी काम करायला नको नको वाटतं. कोणतंही काम घरातलं की बहाणे शोधत असायचे की नाही यार, नको नको म्हणून करायला. पण लग्नानंतर आपण काम नाही केलं तर ते काम तसंच पडून राहतं. आपल्याला ते काम करावंच लागतं. भले कुठे बाहेर जरी जायचं असलं तर बाहेर जाऊन या आणि मग आपल्यालाच करायचं. मग त्यापेक्षा ते सर्व कामं आटपूनच आपल्याला बाहेर जावं लागतं आणि ते पण बेस्टच. आल्यावर मग आपल्याला स्थान नाही राहत. आपण पण बाहेरून येतो तर थकलेलो असतो. म्हणून सगळं काम आवरूनच सगळं आपल्याला करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणताल का मी तर आवरत बसली, घरातलं काम कसं करतेस? तर माझं थोडंसं काम, नाश्ता पाणी वगैरे सगळं झालेलं आहे आणि म्हणजे मी तोपर्यंत आवरून घेते. नाश्त्याने जरा पोटात भर पडली आहे आणि एनर्जी पण आहे आता. मग आवरून थोडंसं जेवणाची तयारी करून घेते आणि मग छान छान रील्स बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. आयलाइनर लावत आहे मी, तर मी बंद करते थोड्या वेळ आणि मग तुम्हाला दाखवते. कारण खूप टाईम लागतो आयलाइनर लावताना. फ्रेंड्स, आयलाइनर लावून झालेलं आहे माझं. तर हेच मी इथं वर लावते. लॅक्मेचं पण वापरलंय मी तसं, पण आता माझ्याकडे ब्लू हेव्हनचं आहे, लॅक्मेचं नाही आहे. त्याच्या आधी वापरले काही वेळा. आता माझ्याकडे आहे ब्लू हेव्हनचं आयलाइनर. मस्कारा म्हणून मी यालाच लावते असं, आणि मग बोटाने ना असं वरच्या दिशेने असं असं करते, असं लावून. म्हणजे छान दिसतं ते. बघा, लागलेत ना छान. सवय झाली आता ते असं हात केसांमध्ये पण लावायला नाही पाहिजे. थोडंसं हात फिरवलं आणि हे मी कपड्याला पुसून घेते. ठीक आहे, इथं आहे कपडा. कपड्याला पुसून घेते. आज मी फाउंडेशन नाही लावलेलं आहे आणि सनस्क्रीन लावून मी डायरेक्ट कलर करेक्टर वापरलंय, लिपस्टिक म्हणून आयशॅडो वापरलंय आणि लिपस्टिकला सुद्धा थोडंसं लावलंय. जास्त नाही लावलेलं आहे बघा, थोडंसं लावलं दिसतं ना, जास्त नाही आहे. जसे मी थोड्याच वेळ करणार आहे, इथं पण जास्त नाही आहे. डोळ्यात टोचल्यासारखं होतंय काय काय. आणि मी आज चंद्रकोर लावली आहे. आणि मला सांगा, कशी वाटत आहे ही चंद्रकोर? मी तशी छोटीच टिकली लावते. माझ्यावर छोटी छान दिसते की मोठी? मला वाटतं की माझ्यावर छोटी छान दिसते, म्हणून मी छोटीच टिकली लावते. आणि ही छोटी साईजची चंद्रकोर आहे बघा, दिसते का? हे आहे इयरिंग्स घातलेत मी, ग्रीन मॅचिंग होईल म्हणून. आणि याच्या मॅचिंगचं हे आहे. कसं दिसतंय? काम करताना तर हे काढून ठेवणार मी, पण आता मी घालते.
ठीक आहे. चला, आवरून झालेलं आहे. कशी दिसते मला सांगा. आणि हे बँगल्स मी मागे केक बनवतानाच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. हे मी माझ्या सासरी गावी गेले होते. गावातून मार्केटमधून घेतलेले आहेत. तर कसे आहेत? दिसतायत का? हे बघा. छान आहेत ना? हे बघा. चला, तर मग आता जेवण बनवायला लागते मी. आज काय बनवलंय ते दाखवते. चला. जेवण बनवते. आम्ही शाळा पण बघतोय आता जाऊन पिल्लूसाठी, प्ले ग्रुपसाठी. पण असं आहे की जितक्या शाळांमध्ये मी जाऊन आले, तर तिकडे लहान लहान मुलं काहींकडे कमी आहेत, जर जास्त मोठी शाळा आहे तर त्यांच्याकडे कमी आहे. नॉर्मल ॲव्हरेज शाळा पण असतील आपल्याकडे कॉलनीमध्ये किंवा बाहेर एरियात आपल्या. तर त्यांची फीज आहेत, नॉमिनल आहे, व्यवस्थित आहे. पण नॉमिनल म्हणजे आहे, जास्तच आहे. काही काहीची 20,000च्या पुढे आहेत सर्व फीज. तर सर्वांनाच माहिती आहे, सगळ्यांची मुलं शाळेत आहेत, शिकतायत. प्ले ग्रुपपासूनच 20-25,000 अशी फीज आहे. फ्री आहे, घरी आहे, म्हणून मी बघते पिलूला. आणि शाळेत टाकायचं तर 2-3 किंवा 4 तासासाठीच असंच असेल ना प्ले ग्रुप आणि नर्सरीचं टायमिंग. तर तेवढ्या वेळासाठीच मुलं जातात आणि तेवढ्या वेळासाठी इतकी मोठी फीज आकारतायत ते. 20,000च्या पुढचीच फीज आहेत सर्व. आणि दुसरी गोष्ट की कोणाला परवडतं, कोणाला नाही परवडत. पण मग परवडण्याच्या शिवाय मला असं वाटतं की जे मुलं म्हणजे आपली छोटी-छोटी मुलं अजून बोलत नसतात कोणाची, माझं पण पिल्लू बोलत नाही अजून. त्याच्यासाठी ते लोकं फीज असं करतात, शिक्षक किंवा ते जे ॲडमिशन घेतात ते असं बोलतात की आमच्या इकडे ब्रेन डेव्हलपमेंट करतो आम्ही लहान मुलांचं, त्यांना बोलायला शिकवतो. आणि आजकाल न्यूक्लिअर फॅमिली आहे, तर घरात कोणी नसतं बोलायला त्यांना. मग आम्ही त्यांच्याशी बोलतो. पण मला असं म्हणायचं आहे की ठीक आहे, ते सगळं क्लिअर करतात पेरेंट्सना की आम्ही हे सगळं शिकवतो लहान मुलांना, आम्ही त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट करतो. आणखीन एक गोष्ट की आता बाहेर एवढं तर मुलांना खेळायला मुलं भेटत नाहीत. कॉलनीमध्ये गाड्याच इतके लागलेले असतात किंवा गाड्या येत असतात सतत, स्कूटी तर सारखेच चालू असतात. काही काही लोकं फास्ट पण चालवतात. आणि लहान मुलांना खेळायला आता जास्त जागा पण नसते ना बाहेर. गार्डनमध्ये वगैरे खेळतात किंवा त्यांच्या घरासमोर असं मोठं पटांगण आहे, तिकडे ते मुलं खेळतात. पण काहींच्याकडे सिटीमध्ये तर जास्त कोणी जास्त जागा नसते, तर खेळायचा थोडा प्रॉब्लेम होतो लहान मुलांना. मग शाळेमध्ये तेच मुलं एकत्र येऊन आपसात खेळतात. प्ले ग्रुपचे, नर्सरीचे तर एकत्र खेळतात मुलं. आणि भरपूरसे तर नर्सरी खूप स्कूल खूप छोटे-छोटे आहेत. असे बंगलोज वगैरे असतात, त्याच्यामध्ये स्कूल ओपन केलेले आहेत. आणि काही स्कूलमध्ये तर जागा पण नाही लहान मुलांना खेळायला. बाहेर जे गार्डन हवंय, मैदान हवंय खेळण्यासाठी. स्कूलचे जे रूम्स पण आहेत, फार छोटे-छोटे रूम्स आहेत. अ, त्याची फीज पण ते इतके जास्त घेतायत. आणि तसं मुलांना त्यांनी केअर पण केलं पाहिजे ना, एवढं बघत नाहीत ते. खरं म्हणलं तर आपल्याला पण माहिती आहे ते बघत आहेत. पण आपली पण काय म्हणतात ना, मजबुरी टाईप आहे, की आपल्याला पण त्यांना शाळेत पाठवावं लागतं. सोबतच्या मुलांना पाहून आपली मुलं शिकतात त्यांच्यासोबत. पण मला असं बोलायचं आहे, की खूप जास्तच फीज हे आकारतात आणि म्हणतात आम्ही ब्रेन डेव्हलपमेंट करू. तुम्ही बरं ठीक आहे, तुम्ही त्यांना शिकवताय. पण आई-वडील दोघं पण जॉबला जाणारे असतील, तरी मुलांसोबत ते गप्पा मारतात. असं नाही की मारत नाहीत किंवा काही त्यांची इंटरॅक्शन होत नसेल. बेसिक गोष्टी जे ABCD 1, 2, 3 वगैरे सगळं शिकतात. आणि शाळेमध्ये पण प्ले ग्रुप आणि नर्सरीमध्ये असं काय शिकवतात ते, प्ले ग्रुपचे तर मुलं खेळतात. ते स्वतः सांगतात स्कूलवाले, की आम्ही त्यांना खेळवतो तिथं आणि मुलांसोबत पण ते खेळतात. आणि नर्सरीमध्ये पण थोडं-थोडं बोलायला लागले, की ते शिकतात. ABCD असं पोएम्स वगैरे बोलून दाखवतात. तर हेच आहे, की मुलं एंगेज्ड राहतात म्हणून तिकडे जातात. ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला पण थोडा वेळ भेटतो. मुलं शाळेत जातात थोड्या वेळासाठी तर. पण मला असं वाटतं, की आजकाल एक ट्रेंडच असं म्हणजे ट्रेंड असं आता चालूच आहे ना, प्रत्येक गोष्टीचं ट्रेंड चालू होतं नेहमी. काही ना काही एक नवीन विषयाचं ट्रेंड असतं. तर खूप जास्त फीज आहे हे स्कूल्सची. आणि हेच फीजमध्ये अगोदर मी एक कंपॅरिझन करत आहे. मी हे असं नाही बोलत आहे का आम्हाला परवडत नाही किंवा परवडतं. ह्या ह्या गोष्टीवर मी बोलत नाहीये, की परवडतं की नाही परवडतं. या गोष्टीवर मी नाही बोलत आहे. मी फक्त या गोष्टीवर बोलत आहे, की मला खूप जास्त वाटतंय. पर्सनली मला हे बोलायचं आहे, की हे फीज मला खूप असं जास्त वाटतं, की इतकी छोट्या-छोट्या मुलांची फीज जास्त घेतायत ते. ठीक आहे, एक जबाबदारीचं काम आहे आपल्या इतक्या लहान मुलांना सांभाळायचं. पण ते पण शिक्षक किंवा जे सांभाळणारे तिथं जे मॅडम असतील, ते तेवढ्याच काळजीने सांभाळतात की नाही, मला तर अजून एक्सपिरियन्स नाही. आता हा शाळेत जाईल तेव्हा मला समजेल. पण मी आता ॲडमिशनसाठी जाते इकडं-तिकडं. तर मला जे वाटतंय ते मी तुमच्यासोबत शेअर करतीये. का फीज आहे, जास्त आहेत. कारण अगोदर बघा ना, की ग्रॅज्युएशन पण BA वगैरे
बी.कॉम किंवा नॉर्मल 30,000-1,000 मध्ये होत होत होते ना. आता महागाई पण वाढली आहे. बरोबर आहे की पण शाळांची फीस खूपच जास्त वाढवलेत, हाय केले. आता ब्रँड म्हणायला लागलेत. 1-2 शाळांमध्ये पण आम्ही गेलो म्हणलं बघावं तरी नेमकं किती फीस सांगतात काय. ते खूपच मोठी शाळा होती. तेवढी मोठी शाळा म्हणजे स्कूल परवडणारं नाही. खूप जास्त फीज होती त्यांची. तर म्हणलं जाऊन तिथं बघावं तरी काय सांगतायत. तर खूप जास्त फीस सांगतात ते लोकं. आणि एवढ्या मोठ्या ते पण बोलत होते, सॉरी मी विसरले सांगायचं, की हां, ते ब्रँड बोलत होते ते स्वतःला, की आमचं ब्रँड आहे, आम्ही फ्रँचायझीस देतो स्कूल्सचे. तर म्हणजे मला असं वाटतं का म्हणजे असं वाटतं का मी माझं सांगते की एक बिझनेस टाइपच झालंय हे सर्व. लहान मुलांचे ॲडमिशन घेतात सगळीकडं आणि लागेल तेवढी फीज आणि फीज तर फीज त्याच्यासोबत ॲडमिशन किट पण असतं. त्याचे वेगळे असतात चार्जेस. काय ॲन्युअल फंक्शन वगैरे असतील त्याचे चार्जेस वेगळे. युनिफॉर्म जे पण काही असतात. ॲडमिशन फी घेतात वेगळी. तर खूप जास्त फीज आहे एवढ्या लहान मुलांची. तर बेसिक नॉमिनल असली पाहिजे. कोणाला परवडत असेल किंवा कोणाला परवडत नसेल, तरी सर्वांना आता सोसायटीमध्ये ते आहे चालू, तर सगळे टाकतात. पण हे नॉमिनल व्हायला पाहिजे. परवडणाऱ्यांसाठी तर काही हरकत नाहीये. पण पैसा पैसा असतो आणि असं म्हणत नाही की मी असं पैसा जास्त असेल तरच तिकडे शिक्षण जास्त असतं, चांगलं असतं, असं काही मला तर वाटत नाही. मराठी शाळेत पण सगळे शिकून अगोदर गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये सगळे शिकायचे. प्रायव्हेट स्कूल्स एवढे नव्हते. आता भरपूर प्रायव्हेट स्कूल आहेत. असं वाटतं की गव्हर्नमेंट स्कूल्स कमी आहेत आणि प्रायव्हेट स्कूल्स जास्त आहेत. आणि प्रायव्हेट स्कूल्सची फी खूप जास्त आहे आणि ग्रॅज्युएशनच्या मुलांची फीज कंपॅरिझन करता या लहान मुलांची फीज आता जास्त आहे. प्ले ग्रुपची जास्त आहे, मग परत नर्सरीची आणखीन वाढते, मग आणखी वाढत, वाढत, वाढत खूप वाढत जाते 10वी पर्यंत. तर सेमच असतं ना. काय म्हणावं, सी-बी-एस-ई बोर्ड, आणखीन एक बोर्ड आहे मला आता लक्षात नाही येते. तर 10वी पर्यंत हे शिकवतील, ठीक आहे ना. मग 10वी नंतर 11वी-12वीचा सिलेबस पूर्ण वेगळा असतो. हे लोक ब्रेन डेव्हलपमेंट करू, हे करू, ते करू म्हणून 10वी पर्यंत शिकवणार, सगळं करणार आणि 10वी नंतर 11वी-12वीचा पूर्ण फॉर्मॅट वेगळा असतो. तिकडे आणखी मुलांना नवीन फ्रेंड्स भेटतात, नवीन गोष्टी आणखीन बदलतात मुलांच्या जीवनात पण. पण आपण प्ले ग्रुप पासूनच इतके फीस भरतो 10वी पर्यंत आणि मला असं म्हणायचंय का थोडी फीस कमी झाली पाहिजे. खूपच जास्त आहे. हे कसं होईल, काय होईल, काय माहिती नाही. पण मला जे वाटतंय मी बोलत आहे सध्या. अ, आणखीन एक गोष्ट, सध्या इतके जॉब्स पण आता बाहेर नाहीयेत. किती कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट साठी बोलतात, ॲडमिशन करून घेतात. पण कॉलेज पूर्ण होत काहींना प्लेसमेंट भेटत नाही. ते वेगळी गोष्ट आहे, की काहींचं पास आउट काही होत नाहीत किंवा काय. पण प्लेसमेंट भेटत नाही मुलांना. खूप प्रॉब्लेम आहे जॉबसाठी. पास आउट झाल्यानंतर, कॉलेज पूर्ण झाल्यानंतर पण खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं. तरुण लोकांना, विद्यार्थ्यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं. व्यावसायिक शिक्षण म्हणा किंवा कोणतंही शिक्षण आहे. तर त्याच्यानंतर आणखीन आपल्याला जर उपजीविकेसाठी काम करायचं आहे, तर त्याच्यासाठी आणखीन एखादा कोर्स करावा लागतो. तर प्रत्येक काही असं सध्या नाहीये ना, खूप प्रॉब्लेम चालू आहे. मी माझं काय म्हणतात ना, दृष्टिकोन सांगत आहे, की मला असं वाटतं, की एवढ्या लहान-लहान मुलांना आपण इतक्या मोठे फीस देऊन 4-5 तासासाठी त्यांना शिकवायला पाठवतो शिकवण्यासाठी आणि त्यानंतर जर आई-वडील शिवाय आणखीन कोणी नाहीये घरामध्ये, तर डे केअरला पण मुलं तिथंच असतात आणि मी एका ठिकाणी पाहिलं, एक छोटीशी छोटीशी मुलगी प्ले ग्रुपची असेल, नर्सरीची असेल बहुतेक. तर ती खात सुद्धा नव्हती. डब्बा उघडून बसलेले होते ते. तिच्यासोबत ती मावशी होती. तिने थोडंसं तिला चारायला बघितलं, पण परत तिने नाही खाल्लं. असं होतं, की ते लोकं पण इतकं जबरदस्ती चारायला नाही बघत. म्हणजे कसं असतं, तिचे आई-वडील किंवा तिचे घरचेच तिला व्यवस्थित भरवू शकतील. जरी नसेल खात तर काहीतरी बोलून काहीतरी करून तिला खाऊ घालतीलच ना. आपण घालतोच आपल्या घरातील मुलांना काहीतरी करून खायला. पण शाळेमध्ये ह्या प्रायव्हेट शाळांमध्ये ते इतकं नाही खातात मुलं. मग तेच आई-वडिलांना कंप्लेंट करतात, की तुमची मुलं खातच नाही. जसं घरचे खाऊ घालतात लहान मुलांना, तसं ते बाहेरच्यांकडून नाही होत आणि आपणही नातेवाईकातलं वेगळं एक कुण्या अनोळखी मुलांना आपण पण खायला देत असेल, तर नाही होत आणि एक सवय जरी झाली असली टीचर तर नाही खायला घालत ना, तर मावशी असतात. तरी असेल तरी एखाद्या वेळेस नसेल बाळाचं, मुलांचं मन खाण्याचं, पण तरी आपण आई-वडील म्हणून किंवा घरचे म्हणून त्यांना खाऊ घालतो ना जबरदस्ती. तसं ते नाही घालत, खाऊ नाही घालत. मग ते डब्बा बंद केला त्या मुलीने, ठेवलं. छोटीशीच होती ती, नर्सरीचीच असेल. बसली होती व्यवस्थित, पण खात खात नव्हती ती, जेवण करत नव्हती. तर मग असं आहे, ज्या मुलांना आपल्या मुलांना बोलता येत नाही आणि बेसिक ए वगैरे सगळं तर आपण शिकवतोच, सगळेच शिकवतात.
काय की शाळेत आजकाल चालू होते प्रायव्हेटमध्येच प्ले ग्रुपपासून सगळं टाकावं लागतं. मग पुढे ॲडमिशन होतं प्रायव्हेट स्कूल्समध्ये. गव्हर्नमेंट स्कूलचं आपलं 5 वर्षानंतर टाकतो ना आपण. प्रायव्हेट स्कूलचं असंच आहे. मला असं वाटतं की लहान मुलांना बोलता येत नाही, काही नाही. तिकडे ते कसं काळजी घेतात, कसं नाही. तर शंका आहे त्या बाबतीत. आणि एवढी मोठी फीज असं घेतायत, की जसं काही पूर्ण म्हणजे मुलांसाठी काही काही वेगळं चमत्कार करणार आहेत माहीत नाही. तर असं आहे सर्व प्रकार मला वाटते. आणि कोणते बहुतेक खूप तुम्हाला माझे विचार नसतील पटत, पण मला असं दृष्टिकोनात आलं. मला असं समजलं म्हणून मी तुम्हाला शेअर करत आहे या गोष्टी. तर असं आहे की च्या ब्लॉगमध्ये एवढंच. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात आपण. आणि एखादी रेसिपी आज मी म्हणाले होते की करेन, पण मला वेळ नाही मिळाला. एवढंच आवरून आणि घरातलं काम करून माझं थोडंसं मग मी अजून बिझी झाले. तर नेक्स्ट टाईम मग फक्त रेसिपीचा ब्लॉग बनवेल. ठीक आहे. बेकिंगच मी जास्त टाकेल शक्यतो. मला बेकिंग करायला आवडतं खूप. तर चला तोपर्यंत आपण बाय बाय करते मी. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात.